कुटुंब बाजूला ठेवून सुद्धा भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी मेहनत केली. आज त्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी भेटत नाही आणि लगेच दुसऱ्याला संधी मिळत असेल तर मला वाटतं की त्या कार्यकर्त्यांनी आता विचार केला पाहिजे. महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यानंतर आता प्रत्येक पक्ष जो आहे त्या तयारीला लागला आहे. अनेक ठिकाणी मुलाखती सुरू आहेत. नवी मुंबई महानगरपालिका ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते आणि पूर्वाश्रमीचा अगदी तो शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड मानला जातो आहे. मात्र यावेळेला आता मोठी चुरस पाहायला मिळते ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये. मात्र कुठेतरी अनेक नगरसेवकांनी आपले जे पक्ष आहेत ते बदलल्यामुळे आता ही जी लढाई आहे ही खडतर होताना दिसते. मात्र त्यातूनही सुकर मार्ग काढण्याचा प्रयत्न जे आहेत तरी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत ते स्वतः या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा स्थानिक प्रतिनिधी कार्यकर्ते नेते जे आहेत ते मुलाखती घेत आहेत. मात्र प्रदेशाध्यक्षांनी तसं केलं नाही. ते स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि मुलाखती घेत आहेत. कशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे? कारण खरंच ही लढाई आहे. पूर्वाश्रमीचा गड होता तुमचा, मात्र यावेळेला थोडीशी अडसर जी आहे जो आहे तो आता या ठिकाणी सत्ताधारी पक्षांच्या बाबतीमध्ये वरचढ होताना दिसते. कशा प्रकारचे मार्ग काढणार आहेत आणि काय प्रतिसाद आहे? नाही, खरं म्हटलं तर 111 वार्डामध्ये निवडणुका होत आहेत आणि या निवडणुका होत असताना माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे 60च्या वरती लोकांनी मागणी केलेली आहे. म्हणजे बरेच लोक जरी गेले तरी नवीन चेहरे नवीन कार्यकर्त्यांना संधी भेटते आणि पक्षाकडे चांगल्या प्रकारची मागणी आलेली आहे. मला वाटतं की आपण महाविकास आघाडी म्हणून आम्ही आता चर्चा चालू ठेवलेली आहे. सगळे पक्षांची आमच्या महाविकास आघाड्यांची चर्चा करून एक चांगल्या प्रकारचा पर्याय या नवी मुंबईमध्ये आम्ही उभा करण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. ज्या पद्धतीनं तुमची जी समोपचाराची भूमिका आहे हे पाहता महाविकास आघाडीचा दुसरा पक्ष तुमचा पूर्वाश्रमीचा जो मित्र आहे पारंपरिक काँग्रेस, तुम्हाला असं वाटत नाही की महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका असो ठाणे महानगरपालिका असो अनेक ठिकाणी ते स्वबलाचे नारा देत आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी एकत्र यावं असं एकंदरीत सगळ्यांचं मत असताना सुद्धा आडमोठी भूमिका ते काँग्रेस असं वाटत नाही? काही निवडणुकीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला कोणी एखादा निर्णय घेतो त्यावेळेला तो स्वतःची हे वाढवण्याचा सुद्धा निर्णय घेताना अशा प्रकारच्या चर्चा होत असतात. आदरणीय पवारसाहेब त्यामध्ये पुढाकार घेतील, काही अडचण यायची नाही. महाविकास आघाडी म्हणून भविष्यकाळामध्ये मताचं विभाजन होऊ नये म्हणून एकत्र 100% निवडणुका होतील. स्वबळाचा जरी नारा दिला तर सध्याची परिस्थिती बघता पहिला समोर भाजपला पराभूत करण्याची मानसिकता लोकांमध्ये आहे. त्यामुळे त्याचा निश्चितपणाने विभाजन होऊ नये याची काळजी घेऊन आम्ही तसा निर्णय घेऊ. कशा पद्धतीने या निवडणुका बघतात? अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक आहे उद्या. आज खरं तर मतदान आहे. त्यापूर्वीच त्या ठिकाणी मशीनमध्ये छेडछाड केल्याच्या ज्या काही तक्रारी इथे समोर आल्या. भारतीय जनता पार्टीचे पैसे वाटतानाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाच्या लोकांनी काही पैसे पकडले त्या ठिकाणी आणि कमळाचं चिन्ह वगैरे पकडलं. हे कशाचं दोतं काय? निवडणुका कशाची होतं काय? निवडणुका आता लोकशाहीने होतात याच्यावर आता लोकांचा विश्वास बदला नाही. तरीसुद्धा लोक उभं राहायला धाडस करतात, त्यांचं कौतुक करायला पाहिजे. का? आता लोकशाही जिवंत राहावी म्हणून. आपण जर बघितलं असेल तर मागच्या काही निवडणुकीमध्ये बघितलं की पैसा आणि सत्तेच्या जोरावरच सत्ता मिळवायची हे नवीन समीकरण देशामध्ये राज्यामध्ये आणि महाराष्ट्र त्याला अपवाद नाही. इतर राज्याची तुलना होत होती तशाच प्रकारची तुलना आता महाराष्ट्रामध्ये होते. पैसे ते सापडत आहेत पण खुलेआम त्या ठिकाणी दादागिरी केली जाते, खुलेआम त्या ठिकाणी मारहाण जाते, खुलेआम त्या ठिकाणी वोट कॅप्चिंग केलं जातं, बूथ कॅप्चिंग केलं जातं. मी तर आज बघितलं एका हॉलमध्ये सगळ्या मतदाराला कोंडून ठेवण्यात आलं होतं आणि त्यांना मतदानाचं आम्ही दाखवून कोंडून ठेवण्यात येणं म्हणजे मला वाटतं की ही गुलामगिरी त्या संदर्भातली भूमिका होते का हे चित्र निर्माण होतं आहे. मला वाटतं कुठेतरी आता लोकांनीच निर्णय घेतला पाहिजे. ही प्रवृत्ती जर करायची असेल तर ह्यांच्या विरोधात मतदान झालं पाहिजे. मला वाटतं ती वेळ फार लांब नाही, ती वेळ जवळ आलेली आहे. बावनकुळे स्पष्टपणे म्हणतात की या नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल म्हणजे उद्याचा निकाल हा न भूतो न भविष्यती ऐतिहासिक अशा प्रकारचा निकाल असेल. ज्या ठिकाणी आम्ही कधीही जिंकलो नाही त्या निवडणुका आम्ही जिंकणार आहोत. म्हणजे कशाच्या आधारावर इतके मोठे दावे करत आहेत? असं आहे की यंत्रणा आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये आज बोली लागली लागते. मतदाराची बोली होण्याचा प्रयत्न ज्यावेळा होतो त्यावेळा तो कॉन्फिडन्स वाढतो. 10 आणि 20 हजार मताला देण्याची ताकद आता सध्या देशात कोणाकडे आहे तुम्हाला माहिती आहे. त्या जोरावरच ते म्हणत आहेत की आम्ही ऐतिहासिक विजय प्राप्त करू. जसा देशात 2 पक्ष असलेला खासदार असलेला भाजप आज जर मोठ्या प्रमाणामध्ये इतका यशस्वी होतो ते निवडणुकीचं गमिक जे आहे ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांना तो आत्मविश्वास आहे. ज्या पद्धतीने तुम्ही बघताय पक्षांतराचे वारे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. सुभाष भोईर यांचा पक्षप्रवेश आपण बघितला म्हणजे ठाकरे गटाचे. त्याच्यानंतर संजय वगैरे तुमचे मित्र जवळचे अगदी म्हणजे लोकसभेमध्ये त्यांना उमेदवारी दिलेली आहे. असे उमेदवार अगदी सहजपणे निघून जातात पक्षामध्ये. मी तुम्हाला फार जबाबदारीने सांगतो, फार लांब दिवस राहिलेला नाही जेव्हा क्रांती होईल.
हे जे चाललेलं आहे हे लोकांना पटत नाही. ज्यावेळेला काही लोक पक्ष सोडून जातात, ज्यांना संधी दिली जाते आणि ती संधी दिल्यानंतर ती सोडून गेल्यानंतरची जी नाराजगी आहे त्याचा प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा पडसाद उमटतात. आणि ठीक आहे, आता निवडून यायचंच आहे म्हणून त्या यंत्रणा ज्या सत्तेमध्ये असलेल्या लोकांकडे आहे म्हणून काही लोक जातात. परंतु 100% लोक ज्यावेळेला विरोध करतील ना त्यावेळेला त्याचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही क्रांती म्हणता ते जयप्रकाश नारायण निर्माण होईल असं तुमचं म्हणणं आहे? 100% इतर देशामध्ये झालेली आहे तशी क्रांती तर होईल. शेवटी सहनशीलता आणि लोकांच्या मनामध्ये ज्यावेळेला उद्रेक होतो ना त्यावेळी क्रांती होते. पण अशाच निवडणुका राहिल्या तर विरोधी पक्षनेते उमेदवार यशवंत सिन्हांनी सांगितलं ना हे आता कोणी निवडणुकात लढू नये अशी परिस्थिती आलेली आहे. एकदा त्यांना सगळीकडं निवडणुका न लढवता सत्ता चालवून द्या, मग बदल आपोआप होईल. आता ही फार तरीसुद्धा लोक इच्छुक म्हणून लढतायत, त्यांचं कौतुक आहे. काही परिणामाचा विचार न करता लढायचा अशा प्रकारची भूमिका घेऊन घेत आहेत. मला वाटतं 100% बदल पाहायला मिळेल. 2 ठाकरे एकत्र येत आहेत मुंबईमध्ये. तुम्हाला असं वाटतं म्हणजे गावखेड्यामध्ये पूर्वी म्हणायचं की शिवसेनेच्या हातामध्ये सत्ता असायला हवी किंवा त्या ठिकाणांचं जे समीकरण आहे ते ठाकरेंशिवाय होऊच शकत नाही याच्या प्रकारचं आहे चित्र वेगळ्या पद्धतीने बदललं आहे. 2 ठाकरेंना 2 दशकानंतर एकत्र यायला लागलेलं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पूर्ण पाठिंबा त्या ठिकाणी दिसतोय. मात्र मुंबई महानगरपालिकेमध्ये आता हा चमत्कार दिसेल की भारतीय जनता पार्टी काळाची गरज आहे. जिथं मुंबई महानगरपालिकेच्या जमिनी आणि मुंबई महानगरपालिकेला ज्या पद्धतीने मागच्या काही कालावधीमध्ये लुटलं गेलं आहे त्याच्यावर जर पर्याय असेल, मुंबई महाराष्ट्राची वाचवायची असेल, महाराष्ट्रातून मुंबई तोडू नये किती सांगू द्या, पण त्यांचं नियोजन तसंच आहे. तर सगळेजण एकत्र आलं पाहिजे. मी त्या दिवशी बघितलं काही लोकांनी अचानक रात्री काही लोकांच्या माध्यमातून एक पोस्टर लावले गेले होते की सगळे मराठी माणसं आता एकत्र आली पाहिजे, महाराष्ट्रात मुंबई वाचवायची असेल तर. त्यानंतर लगेच प्रशासनाने काढायची घाई केली, म्हणजे घाबरलेत. मला वाटतं की महाराष्ट्रातून मुंबई तुटू नये असं वाटत होतं. सगळे जे एकत्र आले असतील त्यांनी विचार करून त्यांच्याप्रमाणे एकत्र आल्याचं तर त्याचं स्वागत असायला पाहिजे. अगदी शेवटचा प्रश्न आहे, नगर परिषदेचा उद्या निकाल होते, काय स्थिती असेल, किती यश मिळेल? उद्या निकाल लागल्यावर बघूया. निकाल लागल्यानंतर बघायचं की नगर परिषद हां निकाल कोणाचा लागेल? काय आता पेटीमध्ये बंद आहे. आता उंदर पण जायला लागले. चेहऱ्यावरून एक्सपिरियन्स तेच मला म्हणत होते. तुमचा संशय अजून बाळगतो? नाही, संशय नाही. आजही आमचा संघर्ष. मी तुम्हाला सांगितलं नाही का, आमच्या पार्टीमध्ये सगळे गेल्यानंतर पार्टी उभं करू शकलो याचा आनंद आहे. आणि जे राहतात आता निवडणुकीला उभे ते कायम पक्षाबरोबर कायम राहतील. त्यामुळे पक्ष उभा राहतो, संघटना उभी राहते. अनेक ठिकाणी शिंदे गटाचे लोकही मतदान यंत्रणेच्या बाहेर संरक्षण करतायत. त्यांना पण भीती वाटायला लागलेली आहे. शिंदे गटाची नाही, मित्र पक्षाची सगळी आता मित्र पक्षच फोडायला सुरुवात केलेली आहे. प्रचंड भूक आहे भाजप. थोडाफोडी बोलू नये आणि पुन्हा सुरूच आहे. परत प्रचंड भूक आहे त्यांची भूक. पण मला एक कळत नाही की ज्यांनी पक्षासाठी इतक्या खस्ता काढला, सत्ता आणेपर्यंत ज्यांनी रात्रंदिवस कुटुंब बाजूला ठेवून सुद्धा भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी मेहनत केली, आज त्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी भेटत नाही आणि लगेच दुसऱ्याला संधी मिळत असेल तर मला वाटतं की त्या कार्यकर्त्यांनी आता विचार केला पाहिजे. आणि ती नाराजगी आहे. पवारसाहेब गंभीर आहेत यावेळेला? पवारसाहेब असतात पण यावेळची निवडणूक जरा थोडी वेगळी वाटते. पवारसाहेब कायमच गंभीर असतात. तर होती शशिकांत शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीची भूक जी आहे ती आता मिटत नाही आहे. त्यामुळे निवडणुका पुढे कशा होतील हा एक संशयाचा प्रश्न आहे. प्रमोद पाटील, LS मराठी, नवी मुंबई.